नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणाच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्व मित्रांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण आजच्या तासिकेत प्रयोग नावाचा घटक अवघ्या 10 मिनिटांमध्ये पूर्ण करणार आहोत आणि हे जे काही प्रयोग नावाचं प्रकरण आहे तर अतिशय सखोल पद्धतीने आपण 10 मिनिटांमध्ये पूर्णच्या पूर्ण रिवाइज करणार आहोत। बघा, मी तुम्हाला थोडक्यामध्ये प्रयोगाच्या बाबतीमध्ये काही माहिती सांगतो। प्रयोग म्हणतात कशाला, तर कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग म्हणत असतो। आपण याच्यापूर्वी वाक्यातील कर्ता आणि कर्म नेमकं ओळखायचं कसं तर हे आपण शिकलो। तर सुरुवातीला जर तुम्ही कर्ता कर्म कसं ओळखायचं जर हे तुम्ही लेक्चर बघितलेलं नसेल तर तुम्ही सुरुवातीला ते लेक्चर बघून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही या लेक्चरवर यायचं आहे। कारण प्रयोग नावाचा घटक तुम्हाला लवकरात लवकर शिकण्यासाठी तुम्हाला कर्ता आणि कर्म नेमकं वाक्यातील कसं ओळखतात हे माहिती पाहिजे, कारण त्या कर्ता आणि कर्मावरच संपूर्ण प्रयोग नावाचं जे काही प्रकरण आहे तर ते आधारित आहे। तर सर्वात महत्त्वाचं प्रयोगाची आपण व्याख्या पाहू। तर प्रयोगाची व्याख्या आपल्याला अशी करता येईल, कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला आपण काय म्हणत असतो, प्रयोग असं म्हणत असतो। प्रयोग म्हणजे रचना करणे किंवा मांडणी करणे असा त्याचा अर्थ होतो। आणि या प्रयोगाचे जे काही मुख्य प्रकार आहे तर या प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडले जातात। तर ते तीनही प्रकार मी तुम्हाला इथं एका टेबलवर दाखवलेले आहे। प्रयोगाचा पहिला प्रकार आहे ज्याला आपण कर्तरी प्रयोग असं म्हणत असतो, हा प्रयोगाचा पहिला प्रकार आहे। त्यानंतर प्रयोगाचा दुसरा प्रकार आहे ज्याला आपण कर्मणी प्रयोग असं म्हणत असतो आणि प्रयोगाचा शेवटचा प्रकार आहे ज्याला आपण भावे प्रयोग असं म्हणत असतो। तर प्रयोगाचे मुख्य किती प्रकार आहे तर प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार आहे जे तुम्हाला इथं दाखवलेले आहे, कर्तरी कर्मणी आणि भावे। आता कोणताही प्रयोग ओळखण्यासाठी सुरुवातीला वाक्यातील कर्ता आणि कर्म हे ओळखून घ्यायचं आणि त्या कर्ता आणि कर्माला जो काही प्रत्यय लागलेला असतो तर त्याच्यावरून आपण त्या प्रयोगाचा प्रकार ठरवणार आहोत। तर मी तुम्हाला काही सुरुवातीला काही महत्त्वपूर्ण बाबी सांगतो, नेमकं कसा कर्तरी प्रयोग ओळखायचा, कसा कर्मणी ओळखायचा आणि त्याच्यानंतर कसा भावे प्रयोग ओळखायचा। तर कर्तरी प्रयोगामध्ये काय असते तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कधीच प्रत्यय लागला जात नाही। तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्माला कधी प्रत्यय लागत असतो तर कधी प्रत्यय लागला जात नाही। पण लक्षात ठेवा, कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कधीच प्रत्यय लागला जात नाही, म्हणजे कर्ता हा प्रथमा विभक्तीमध्ये असतो। आता दुसऱ्या क्रमांकावर आहे कर्मणी प्रयोग। कर्मणी प्रयोग ओळखण्याची टेक्निक, कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय लागला जातो, कर्माला कधीच प्रत्यय लागला जात नाही। म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये जर प्रथमेत काय असेल तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे प्रथमेत असते। जसं कर्तरी प्रयोगामध्ये प्रथमेत कर्ता असतो तसं कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमेत असते। आता भावे प्रयोग ओळखायचा कसा तर भावे प्रयोगामध्ये कर्त्याला सुद्धा प्रत्यय असते आणि कर्माला सुद्धा प्रत्यय असते। त्याचबरोबर क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी एकारांत असते। सो आता काहीच टेन्शन घेऊ नका, तुम्हाला इथून कर्ता आणि कर्म यांना प्रत्यय बघायचा आहे आणि त्या त्या वाक्याचा प्रयोग ठरवायचा आहे की नेमकं तो प्रयोगाच्या कोणत्या प्रकारात जातो। सो बघा, पहिले आपण कर्तरी प्रयोग घेऊ। कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्माला कधी असतो तर कधी नसतो। आता इथं काही वाक्य दिलेले आहे। तर आता हे जे काही कर्तरी प्रयोग आहे तर या कर्तरी प्रयोगाचे मुख्य 2 प्रकार पडतात। एक आहे अकर्मक कर्तरी आणि दुसरा आहे सकर्मक कर्तरी। तर अकर्मक आणि सकर्मक काय आहे कालच्या कर्ता आणि कर्म या भागामध्ये शिकवलेले आहे। तर ज्या वाक्यात कर्म असते त्याला सकर्मक कर्तरी म्हणायचं आणि ज्या वाक्यात कर्म नसते त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणायचं। आता बघा, इथं काही उदाहरणं दिलेली आहे। रतन क्रिकेट खेळतो, पहिले या वाक्यातला कर्ता बघू। खेळणारा कोण, रतन, म्हणजे कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी प्रयोग। वाक्यात जर कर्म असेल तर त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणा। खेळण्याची क्रिया क्रिकेट याच्यावर होत आहे म्हणजे क्रिकेट हे वाक्यातील कर्म आहे म्हणून रतन क्रिकेट खेळतो हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं असून ते सकर्मक कर्तरी प्रयोग आहे। खाली रतन बैलाला मारतो, आता इथं बघा मारणारा कोण, रतन, म्हणजे कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी प्रयोग। आता या वाक्यात कर्म जर असेल तर सकर्मक कर्तरी म्हणा, कर्म नसेल तर अकर्मक कर्तरी म्हणा। मारण्याची क्रिया बैलाला म्हणजे बैलावर होत आहे, या वाक्यात कर्म आहे म्हणून सकर्मक कर्तरी। आता एक गोष्ट लक्षात घ्या, पहिल्या याच्यामध्ये बघा क्रिकेट या शब्दाला कर्माला प्रत्यय लागलेला नाही आणि मी तुम्हाला बोललो की कधी कधी कर्तरी प्रयोगामध्ये
कर्माला प्रत्यय लागल्या जातो, कधी कधी लागल्या जात नाही. खालच्या वाक्यामध्ये बैलाला, या शब्दामध्ये बैल हे कर्म आहे आणि त्याला प्रत्यय लागलेला आहे, म्हणून हे दोनही वाक्य सकर्मक आहे. पण पहिल्या वाक्यात कर्म हे प्रथमेत आहे, तर दुसऱ्या वाक्यामध्ये जे काही कर्म आहे तर ते द्वितीयात आहे. आता खाली बघा, मी रस्त्यात पडतो, पडणारा कोण? मी, म्हणजे वाक्यातील कर्ता मी, आणि मी या सर्वनामाला कोणताही प्रत्यय लागला नाही, म्हणजे मी हा वाक्याचा कर्ता आहे, त्याला प्रत्यय नाही. जिथं कर्त्याला प्रत्यय नसतो तिथे कर्तरी प्रयोग होतो. आता या वाक्यामध्ये कर्म नाही, कारण पडण्याची क्रिया माझ्यावरच होत आहे, म्हणून या वाक्यात कर्म नाही. कर्म नाही तर याला म्हणायचं अकर्मक कर्तरी प्रयोग. समजलं? कर्तरी प्रयोग ओळखायचा कसा आणि त्याचे अकर्मक आणि सकर्मक असे जे काही दोन प्रकार पडले जातात, तर हे सुद्धा तुम्हाला समजलेले असेल. आता जाऊ आपण प्रयोगाच्या दुसऱ्या प्रकाराकडे, त्याचं नाव आहे कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग ओळखण्याची पद्धत काय सांगितली? कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असते. कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असते, तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला कधीच प्रत्यय लागल्या जात नाही, हे लक्षात ठेवा. आता या कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार पडतात. कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार पडतात. हे 5ही वाक्य मी तुम्हाला दाखवले, एका विशिष्ट पद्धतीने आपण त्याला लक्षात ठेवू. कर्मणी प्रयोगाचा पहिला प्रकार आहे ज्याला आपण प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणतो. त्याचा दुसरा प्रकार आहे शक्य कर्मणी प्रयोग. तिसरा प्रकार आहे समापन कर्मणी प्रयोग. चौथा प्रकार आहे प्राचीन किंवा त्याला पुरातन कर्मणी प्रयोग म्हणतात. आणि एक शेवटचा प्रकार येतो त्याला आपण नवीन कर्मणी किंवा कर्म कर्तरी प्रयोग असं म्हणत असतो. तर हे 5ही वाक्य इथं तुम्हाला कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकाराचे दाखवलेले आहे. जसं आपण बघू बघा. रतनने क्रिकेट खेळले. खेळणारा कोण? रतन, वाक्यातील कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्म वाक्यामध्ये क्रिकेट आहे. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही, म्हणून कर्मणी प्रयोग. पण कर्मणी प्रयोगाचा कोणता उपप्रकार? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्मणी प्रयोगाचा जो प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आहे, कोणता? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आहे. तर प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला तृतीया विभक्तीचा प्रत्यय लागला जातो. कर्त्याला तृतीया विभक्तीचा प्रत्यय कोणत्या प्रयोगात लागला जातो? तर प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगामध्ये, बरोबर. आणि लक्षात ठेवा, कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला जर प्रत्यय नसेल तर तो कर्मणी प्रयोग होतो. लक्षात राहील. आता दुसरं वाक्य बघा. रतनच्याने डोंगर चढवितो. आता इथं चढणारा कोण आहे? चढणारा आहे रतन, आहे की नाही? चढणारा कोण आहे? चढणारा आहे रतन. आणि या रतनला इथं बघा प्रत्यय लागलेला आहे. जर एखादी कर्त्याला प्रत्यय असेल आणि जर कर्माला प्रत्यय नसेल तर असं वाक्य कर्मणी प्रयोगाचं असते. कर्त्याला इथं बघा प्रत्यय लागलेला दिसतो, परंतु क्रियापदाच्या रूपावरून कर्त्याला क्रिया करण्याचं सामर्थ्य दाखवत आहे. रतनच्याने डोंगर चढवितो म्हणजे हे शक्य क्रियापद आहे. आणि अशा पद्धतीचं जर सकर्मक वाक्य असेल, कसं? शक्य क्रियापदाचं वाक्य असेल आणि शक्य क्रियापदाचं वाक्य असून ते सकर्मक असेल तर याला आपण शक्य कर्मणी प्रयोग म्हणायचं आहे. समजलं? कारण कर्मणी प्रयोगामध्ये कर्म असावंच लागते. विदाऊट कर्माशिवाय कर्मणी प्रयोग होत नाही. पुढे बघा. रतनकडून बैल बांधला गेला. बांधणारा कोण? रतन, वाक्याचा कर्ता. या रतनला बघा कडून नावाचा प्रत्यय लागलेला आहे किंवा कडून नावाचा शब्दयोगी अव्यय लागलेला आहे. आता इथं बघा रतनला प्रत्यय लागला म्हणजे रतन वाक्याचा कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही, म्हणून कर्मणी प्रयोग. कर्त्याला कडून नावाचा प्रत्यय लागत असेल, कर्त्याला कडून नावाचा प्रत्यय लागत असेल तर अशा वेळेस त्याला आपण कर्म कर्तरी किंवा त्यालाच आपण नवीन कर्मणी प्रयोग असं म्हणत असतो. जर कर्त्याला कडून नावाचा जर प्रत्यय लागत असेल तर त्याला आपण कर्म कर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोग असं म्हणत असतो. कर्त्याला कडून हा प्रत्यय लागला जातो. त्याच्यानंतर बघा. त्वा काय कर्म करिजे लघु लेकराने. त्वा काय कर्म करिजे लघु लेकराने. जर एखादी वाक्याची रचना जर प्राचीन मराठीतील असेल आणि क्रियापदाला जेव्हा बघा क्रियापदाला जेव्हा जे, जेले आणि जे जे या पद्धतीचे जर प्रत्यय लागत असेल आणि वाक्य हे प्राचीन मराठी भाषेतील असेल तर अशा वेळेस कर्मणी प्रयोगाचा हा प्राचीन
किंवा त्याला पुरातन कर्मणी प्रयोग म्हटलं जातं. तुम्ही इथं जेवढे काही वाक्य लिहिले तर तेवढ्याही वाक्याच्या वेगळ्या पद्धतीचं वाक्य इथं वाटत असेल. तुवा काय कर्म करीजे लघु लेकराने, नळे इंद्रासी ऐसे बोली जले, अशा पद्धतीचे वाक्य हे प्राचीन किंवा पुरातन कर्मणी प्रयोगामध्ये येतात. कर्मणी प्रयोगाचा एक शेवटचा प्रकार आहे बघा, रतनचे काम करून झाले. इथं करणारा कोण आहे? रतन. त्याला षष्ठी विभक्तीचा प्रत्यय लागला आणि करण्याची क्रिया होत आहे कामावर. म्हणजे या वाक्यात कर्त्याला प्रत्यय आहे की नाही? कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून याला कर्मणी प्रयोग म्हणायचं. आणि या वाक्यामध्ये कर्त्याला षष्ठी विभक्तीचा प्रत्यय आहे. वाक्यामध्ये कर्त्याला कशाचा प्रत्यय आहे? षष्ठी विभक्तीचा. त्याचबरोबर हे जे काही वाक्य दिसते हे वाक्य संयुक्त क्रियापदाचं आहे आणि या संयुक्त क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्ण झाली असा त्याचा बोध करून देत आहे. रतनचे काम करून झाले म्हणजे क्रिया पूर्ण केलेली आहे. आणि जर अशा पद्धतीचं करून झाले, लिहून टाकले, अशा पद्धतीनं वाक्य आले तर ते वाक्य समापन कर्मणी प्रयोगाचं असते. कोणत्या? समापन कर्मणी प्रयोगाचं असते. म्हणून शेवटचं उदाहरण आहे समापन कर्मणी प्रयोग. काय लक्षात आलं? मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो कसं. जर एखादी कर्ता तृतीया विभक्तीत असेल तर त्याला प्रधान कर्तृक म्हणा. जर एखादी शक्य सकर्मक क्रियापद असेल तर त्याला शक्य कर्मणी प्रयोग म्हणा. जर एखादी कर्त्याला कडून नावाचा शब्दयोगी अव्यय लागत असेल तर त्याला आपण नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी म्हणा. एखादी प्राचीन मराठीतील वाक्य असेल किंवा क्रियापदाला जे 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 जेले या पद्धतीचे प्रत्यय लागत असेल तर त्याला आपण प्राचीन किंवा पुरातन कर्मणी म्हणा. आणि जर एखादी कर्ता षष्ठी विभक्तीत असेल आणि क्रिया जर या पद्धतीनं पूर्ण होण्याची असेल तर अशा वेळेस त्याला समापन कर्मणी प्रयोग म्हणायचं. तर हे होतं प्रयोगाचा दुसरा प्रकार. आता आपण प्रयोगाच्या तिसऱ्या प्रकाराकडे जाणार आहोत. त्याचं नाव आहे भावे प्रयोग. कोणता प्रयोग? भावे प्रयोग. भावे प्रयोग ओळखण्याची पद्धत काय आहे? कर्त्यालाही प्रत्यय असते आणि कर्मालाही प्रत्यय असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं कर्तरी प्रयोगामध्ये अकर्मक आणि सकर्मक असे 2 प्रकार पडतात तसे प्रकार कर्मणी प्रयोगामध्ये पडत नाही. परंतु जसे कर्तरी प्रयोगामध्ये प्रकार पडले तसेच प्रकार भावे प्रयोगामध्ये पडतात, अकर्मक आणि सकर्मक. आणि याच्या पलीकडे सुद्धा वेगळे वेगळे पडतात. तर ज्या भावे प्रयोगात कर्म असते त्याला आपण सकर्मक भावे म्हणू. ज्या भावे प्रयोगात कर्म नसते त्याला आपण अकर्मक भावे प्रयोग म्हणू. बघू आपण वाक्य. फक्त लक्षात ठेवा कसं ओळखायचं. कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय असते बघा. रतनने बैलाला मारले. मारणारा कोण? रतन हा वाक्याचा कर्ता आहे. मारण्याची क्रिया बैलावर होत आहे. बैल वाक्याचं कर्म आहे. इथं बघा कर्त्यालाही प्रत्यय आहे, कर्मालाही प्रत्यय आहे, म्हणून याला म्हणायचं भावे प्रयोग. या वाक्यात कर्म आलं की नाही म्हणून याला म्हणायचं सकर्मक भावे प्रयोग. ओके. बघा खाली, रतनने शेतात जाऊ नये. जाणारा कोण? रतन. रतन हा वाक्याचा कर्ता. जाण्याची क्रिया कोणावर होत आहे? रतनवरच. म्हणजे बघा इथं वाक्यातील जो काही कर्ता आहे तर त्याला प्रत्यय आहे पण वाक्यात कर्म आलेलं नाही म्हणून याला म्हणायचं आपण अकर्मक भावे प्रयोग. तुमच्या मनात शंका येईल, सर कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून कर्मणी प्रयोग नाही का? मी तुम्हाला काय बोललो? कर्मणी प्रयोग होण्यासाठी वाक्यात कर्म असावंच लागते. अकर्मक वाक्याचा कधीही कर्मणी प्रयोग होत नाही. फायनल. आता त्याच्यानंतर बघा खालचं वाक्य, रतनचे बैलास मारून झाले. रतनचे बैलास मारून झाले. आता इथं बघा मारणारा कोण आहे? रतन. मारण्याची क्रिया कोणावर झाली? बैलावर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्त्यालाही प्रत्यय आहे आणि कर्मालाही प्रत्यय आहे आणि मारून झाले म्हणजे क्रिया पूर्ण झाली. क्रिया पूर्ण झाली म्हणून याला म्हणायचं समापन भावे प्रयोग. इथे बघा रतनचे काम करून झाले. इथं कर्माला प्रत्यय नव्हता, कर्त्याला होता, कर्माला नव्हता आणि संयुक्त क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्ण झाली असा बोध झाला म्हणून याला समापन कर्मणी म्हटलं. इथं कर्माला प्रत्यय आहे, कर्मणी प्रयोगात तेच आहे, कर्माला प्रत्यय नसते, कर्म प्रथमांत असते. इथं बघा रतनचे बैलास मारून झाले. वाक्यातील कर्ता रतन आणि कर्म आहे बैल. कर्ता कर्माला दोघांनाही प्रत्यय आहे आणि मारून झाले म्हणजे क्रिया पूर्ण झाली म्हणून याला समापन भावे प्रयोग म्हणतात. खाली बघा, मला आज मळमळते.
मळमळणे, मळमळते ही एक भावनेची स्थिती आहे. कशी आहे ती स्थिती? याचा अर्थ हे जे काही वाक्य आहे, तर आपण क्रियापदाच्या प्रकारामध्ये शिकलो, हे भावकर्तृ क्रियापद आहे. कोणतं आहे? भावकर्तृ क्रियापद आहे. एक गोष्ट आता इथं लक्षात ठेवा, याच्यानंतर कोणतंही वाक्य जर भावकर्तृक क्रियापदाचं आलं तर हे वाक्य नेहमीच भावे प्रयोग तर असतेच, पण भावे प्रयोगाचा प्रकार जर विचारला तर त्याला आपण अकर्तृक भावे प्रयोग म्हणायचं, किंवा त्याला भावकर्तरी प्रयोग असंही म्हणतात. काय म्हणतात? भावकर्तरी प्रयोग असंही म्हणतात. भावकर्तृ क्रियापदाचं कोणतंही वाक्य आलं तर त्याला आपण अकर्तृक भावे प्रयोग किंवा भावकर्तृक भावे प्रयोग असं म्हणायचं आहे. मला आज मळमळते, आज सारखे गडगडते, कात्रज जवळ जाताना सांजावले, हे सर्व जे आहे तर ते भावकर्तृ क्रियापदाचे उदाहरण आहे. हे सर्व उदाहरण तुमच्या अकर्तृक भावे प्रयोगामध्ये येते, अर्थात भावे प्रयोगात येतात. एक शेवटचं बघा, पापात्मके पापे नरका जायजे. पापात्मके पापे नरका जायजे. मोरो केशव दामले यांचं पुस्तक जर वाचलं तर प्राचीन भावे प्रयोगाचे जे काही उदाहरणं आहे, प्राचीन भावे प्रयोगाचे दोनच उदाहरणं पाहायला भेटतात. हे बघा इकडे, त्वा काय कर्म करिजे लघु लेकराने. हे वाक्य जरी लक्षात ठेवले नाही, पण इकडले दोन वाक्य लक्षात ठेवा. मी जे सांगतो एक वाक्य इथं लिहिलं आहे, पापात्मके पापे नरका जायजे, हे वाक्य प्राचीन भावे प्रयोगाचं आहे. आणि पुण्यात्मके पुण्ये हे स्वर्गा जायजे, हे आहे भावे प्रयोगाचं, पण त्याला प्राचीन भावे प्रयोग असं म्हटलं जातं. हे दोनच वाक्य इथं लक्षात ठेवायचे. आता एक शेवटचं बघा, रतनच्याने आता हसविते. आता इकडे बघा जरा, इकडे बघा, रतनच्याने डोंगर चढवितो, आणि या वाक्यात बघा रतनच्याने आता हसविते. हे वाक्य शक्य क्रियापदाचं आहे आणि हे सुद्धा वाक्य शक्य क्रियापदाचं आहे. हे शक्य क्रियापदाचं जरी वाक्य असेल पण या वाक्यात कर्म आहे, आणि जर एखादी शक्य क्रियापदाच्या वाक्यात कर्म असेल तर त्याला नेहमीच शक्य कर्मणी प्रयोग म्हणायचा. पण इथं बघा, हसणारा आहे रतन, हसण्याची क्रिया रतनवरच होत आहे, आणि शेवटी शक्य क्रियापद आहे पण वाक्यात कर्मच नाही. म्हणजे हे कसं आहे? शक्य क्रियापद तर आहे पण हे अकर्मक वाक्य आहे. आणि जर एखादी शक्य क्रियापद असणारं वाक्य असेल आणि असं वाक्य जर अकर्मक असेल तर याला नेहमीच आपण शक्य भावे प्रयोग म्हणायचं. शक्य अकर्मक क्रियापदाचा कधीही शक्य कर्मणी प्रयोग होत नाही. शक्य कर्मणी प्रयोगाचं वाक्य हे नेहमी शक्य सकर्मकच असते. समजलं? तर अशा पद्धतीने हे आपले प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार होते. आता या प्रयोगाच्या मिश्रणातून एक नवीन प्रयोग निर्माण होतो. त्या प्रयोगाचं नाव आहे संकर प्रयोग. कोणता प्रयोग? संकर प्रयोग. लक्षात ठेवा, संकर प्रयोग. संकर प्रयोगाचे सुद्धा 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे कर्तृ कर्म संकर प्रयोग, दुसरा प्रकार आहे कर्म भाव संकर प्रयोग, आणि तिसरा प्रकार आहे कर्तृ कर्म भाव संकर प्रयोग. इथं 3च वाक्य दाखवलेले आहे, कर्तृ कर्म, त्यानंतर कर्म भाव, आणि त्याच्यानंतर कर्तृ कर्म भाव संकर प्रयोग. एक महत्वाचं याच्यामध्ये प्रयोग दाखवलेला नाही, पण काही हरकत नाही, मी तुम्हाला सांगतो. आता कर्तृ कर्म म्हणजे काय? तर कर्तृ म्हणजे कर्तरी आणि कर्म म्हणजे कर्मणी. म्हणजे या 2 प्रयोगाच्या मिश्रणातून कर्तृ कर्म हा प्रयोग उदयास येतो. कर्मभाव म्हणजे काय? कर्म म्हणजे कर्मणी, आणि त्याच्यानंतर भाव म्हणजे भावे, म्हणजे कर्मणी आणि भावे प्रयोगाच्या मिश्रणातून कर्मभाव हा प्रयोग दिसून येतो. आणि एक शेवटचा आहे कर्तृ म्हणजे कर्तरी आणि कर्म म्हणजे कर्मणी आणि भाव म्हणजे भावे, म्हणजे कर्तरी कर्मणी भावे या तिघाच्या मिश्रणातून हा प्रयोग येतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता कर्तृ कर्म संकर प्रयोग केव्हा होते? कर्तृ कर्म संकर प्रयोग केव्हा होते? आता इथं व्याख्या लिहिली पण त्या व्याख्येकडे तुम्ही जाऊ नका. कर्ता कर्म या दोन्हीनुसार क्रियापद बदलते म्हणते, ते ठीक आहे, पण जर आपल्याला लवकरात लवकर ओळखायचं असेल तर आपण ते ओळखू कसं बघा. आता इथं तुम्हाला इथं बघा, इथं कर्तृ दिसत आहे, बरोबर? इथं काय दिसत आहे? कर्तृ दिसत आहे, आणि इथं सुद्धा कर्तृ दिसत आहे. आणि एक प्रयोगाचा प्रकार आहे, मी इथं मधामध्ये लिहितो त्याला, एक आहे कर्तृ भाव संकर प्रयोग. कर्तृ भाव संकर प्रयोग हा एक 4था प्रकार आहे. एक फोकस करा,
जिथं जिथं कर्तू नावाचे शब्द दिसत आहे, जिथं जिथं कर्तू नावाचे शब्द दिसत आहे तिथं मी हायलाइट करतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जिथं कर्तू नावाचा शब्द दिसतो कर्तू, तर कर्तू कोणताही प्रयोग असेल, कर्तू कर्म किंवा कर्तू कर्म भाव किंवा कर्तू भाव, कर्तू नावाचा कोणताही प्रयोग होण्यासाठी वाक्यामधला जो काही कर्ता आहे तर तो तू किंवा तुम्ही पाहिजे. कर्तू कोणताही प्रयोग होण्यासाठी, कोणताही कर्तू नावाचा प्रयोग होण्यासाठी, म्हणजे कर्तू कर्म असेल, कर्तू भाव असेल किंवा कर्तू कर्म भाव असेल, हे जे काही कर्तू जिथं नाव आहे तर ते प्रयोग होण्यासाठी वाक्यातील कर्ता हा का पाहिजे, तू किंवा तुम्ही पाहिजे. एवढं कन्फर्म झालं? यस. आता कर्त्याला म्हणजे कर्ता जर तू असेल तर क्रियापदाला स नावाचा प्रत्यय असेल आणि कर्ता जर तुम्ही असेल तर क्रियापदाला त नावाचा प्रत्यय असेल. काहीच टेन्शन घेऊ नका, समजून सांगतो. आता इथे बघा, कर्तू कर्म संकर प्रयोगामध्ये बघा, तू आंबा खाल्लास, खाणारा कोण, तू. हे बघा, तू वाक्याचा कर्ता आहे म्हणून तो कोणता तरी कर्तू प्रयोग होणार आहे. तो कर्म होईल का? नाही. कर्म भाव संकर प्रयोगात कधीही तू किंवा तुम्ही हे कर्ते नसते. हे पहिले शॉर्टकट लक्षात ठेवायचं. तू आंबा खाल्लास, खाणारा कोण आहे, तू, म्हणजे तू वाक्याचा कर्ता आहे, बरोबर आहे. आणि इथं बघा, आंबा हे वाक्याचं काय आहे, कर्म आहे. मग मला सांगा, तू वाक्याचा कर्ता आहे म्हणून हा कर्तू प्रयोग होणार आहे, हे फिक्स आहे. आंबा हे वाक्याचं कर्म आहे, पण या आंब्याला प्रत्यय लागला का? नाही. आंब्याला प्रत्यय लागला का? नाही. मला सांगा, कर्माला प्रत्यय कुठं लागल्या जात नाही? कर्माला प्रत्यय कर्मणी प्रयोगात लागल्या जात नाही. म्हणजे इथं बघा, हे आंबा हे प्रथमा विभक्तीत आहे म्हणून याला म्हणायचं आपण कर्तू कर्म संकर प्रयोग. कर्तू कर्म संकर प्रयोग. तुमच्या मनामध्ये शंका येईल, सर हा कर्तू भाव नाही का? इथं बघा, भावे प्रयोगामध्ये कर्माला आणि कर्त्याला दोघांनाही प्रत्यय असते, पण इथं तू हा कर्ता आहे म्हणून कर्तू, परंतु कर्म प्रथमा विभक्तीत आहे म्हणजे कर्माला प्रत्यय नाही म्हणून कर्तू कर्म. कारण कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमेत असते. एक खाली बघा, तू आंब्यास खाल्लेस, तू आंब्यास खाल्लेस, बरोबर आहे. तू आंब्यास खाल्ले हे उदाहरण येणार नाही, हे कर्तू भाव संकर प्रयोगामध्ये येते. हे मी वाक्य इथं लिहितो बघा, हे वाक्य मी इथं लिहितो. तर तुम्हाला कर्तू कर्म समजला असेल. कर्तू कर्म मध्ये सर्वात महत्वाची अट कशी आहे की कर्तू मध्ये तू किंवा तुम्ही वाक्याचे कर्ते येतात आणि कर्ते जर आले आणि जर कर्माला जर प्रत्यय नसेल तर तो कर्तू कर्म असतो. दुसरा आहे ते म्हणजे कर्तू भाव संकर प्रयोग. कर्तू भाव संकर प्रयोग कसं? आता मी हेच वाक्य लिहितो बघा, तू आंब्यास खाल्ले, तू आंब्यास खाल्ले, तू आंब्यास खाल्ले. आता बघा, हे कर्तू भाव संकर प्रयोग आहे. कसं? आता या वाक्याचा कर्ता कोणता आहे? तू आहे. तू आहे म्हणजे तो कर्तू कोणता तरी प्रयोग असेल. आता खाण्याची क्रिया आंब्यावर होत आहे म्हणजे आंबा वाक्याचं कर्म आहे. मग तुम्ही मला सांगा, या आंब्याला बघा इथं प्रत्यय लागलेला आहे. जर इथं प्रत्यय नसता तर तो काय झाला असता? कर्तू कर्म. पण कर्माला प्रत्यय आहे, मग कर्माला जर प्रत्यय असेल तर त्याला म्हणायचं कर्तू भाव संकर प्रयोग. एवढं सोपं आहे. याचा तिसरा प्रकार आहे ते म्हणजे कर्म भाव संकर प्रयोग. आता कर्म भाव म्हणजे काय? तर वाक्यामध्ये जो काही कर्ता आहे तर तो तू किंवा तुम्ही नसतो. वाक्यामधला जो काही कर्ता आहे तर तो तू किंवा तुम्ही नसतो. तू किंवा तुम्ही वाक्याचा कर्ता असेल तर ते कधीही वाक्य कर्म भाव संकर प्रयोगाचं नसते. या तीन पैकी कोणत्या तरी प्रयोगाचं असेल. मग आता कर्म भाव संकर प्रयोगामध्ये कर्ता तू किंवा तुम्ही नसतो. मग आता वाक्य बघू बघा, रतनने आंब्यास खाल्ले. आता ऍक्च्युली हे वाक्य तुम्हाला भावे प्रयोगाचं वाटते, कारण इथं कर्त्यालाही प्रत्यय आहे आणि कर्मालाही प्रत्यय आहे. पण क्रियापद बघा, हे एकारांत आहे, एकारांत. मग जर कर्त्याला प्रत्यय, कर्मालाही प्रत्यय असेल आणि जर एकारांत जर क्रियापद असेल तर त्याला कर्म भाव संकर प्रयोग म्हणायचं. काय म्हणायचं? कर्म भाव संकर प्रयोग. आता याचा एक शेवटचा प्रकार बघा, कर्तू कर्म भाव संकर प्रयोग. म्हणजे तीनही प्रयोगाच्या मिश्रणातून तो आपल्याला दिसून येतो. आता कर्तू कर्म भाव संकर प्रयोगामध्ये काय आहे? तर इथं कर्तू नावाचा शब्द आहे म्हणजे वाक्याचा कर्ता तू किंवा तुम्ही असावा लागतो. जसं उदाहरण बघू बघा,
तू रतनला गावाला पाठविलेस, तू रतनला गावाला पाठविलेस. पाठवणारा कोण? तू, म्हणजे वाक्याचा कर्ता, म्हणजे कर्तू, 100% कर्तू. आणि बघा इथं पाठवण्याची क्रिया रतनवर झाली आणि रतन वाक्यातील कर्म आहे. आणि जर वाक्यातील कर्म जर हे द्वितीय विभक्तीत असेल, वाक्यातील कर्म हे द्वितीय विभक्तीत असेल, तर अशा वेळेस याला आपण कर्तृ कर्म संकर प्रयोग, कर्तृ कर्म भाव संकर प्रयोग म्हणायचा आहे. तुम्हाला समजलं असेल की इथं सर्वात महत्वाचं हे जे काही वाक्य लिहिलेले आहे, तर हे वाक्य कर्ता तू आहे आणि जे काही कर्म आहे तर ते द्वितीय विभक्तीमध्ये आहे, म्हणून त्याला म्हणायचं आपण कर्तृ कर्म भाव संकर प्रयोग. हे प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार होते आणि त्याच्यानंतर आपण संकर प्रयोग शिकलेलो आहोत. तर तुम्हाला हे व्यवस्थित पद्धतीने समजलं असेल असं मला वाटते. एकदा दोनदा व्यवस्थित पद्धतीने लेक्चर बघा, निश्चितच तुम्हाला प्रयोग नावाचा घटक याचे संपूर्ण प्रकार हे समजलेले असेलच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या एका नवीन क्लुप्तीसह. धन्यवाद.